गडचिरोली लोकसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रचाराला सुरुवात झाली असून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। महाराष्ट्राचे अन्न, औषध व प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्रम यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लवकरच भाजपात प्रवेश करतील असे वक्तव्य केल्यानंतर वडेट्टीवार यांनी राजे श्रीमंत आहेत मात्र बुद्धीने भिकारी असल्याची टीका केली। यावर आत्रम यांनी प्रत्युत्तर देताना लाईव्ह चंद्रपूरशी बोलताना स्पष्ट केले, आमची संस्कृती अशी उद्धट बोलण्याची नाही। वडेट्टीवार हे मोठे मंत्री आहेत असे बोलत उत्तराला बगल दिली। सर काय इमानदार आहे? काल परवा तो धर्मराव कालच सांगितला वडेट्टीवार मी साक्षीदार आहे म्हणे भाजपमध्ये जाणार। धर्मराव तिथे जाऊन त्यांची फजिती करून टाकलो। धर्मरावची नावानं श्रीमंत, राजा श्रीमंत, विचारानं भिकारी असलेल्या माणसाला यापेक्षा अक्कल काय सुचणार आहे? यापेक्षा दुसरी अक्कल सुचू शकत नाही। विजय वडेट्टीवार हा बहुजनांचा कार्यकर्ता आहे, बहुजन समाजाच्या रक्षणासाठी उभा आहे। जिथे बहुजन समाजाचा, आदिवासी, ओबीसी, दलिताचं हित आहे तिथे वडेट्टीवार वाजलेला आहे। एकंदरीत काल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याशी बोलणं झाल्यानंतर राजे श्रीमंत आहेत मात्र बुद्धीने भिकारी आहेत असं ते बोलले, काय सांगाल? नाही, आता त्याने जे बोललं ठीक आहे, त्यांच्या हिशोबाने ते फार मोठ्या स्थानावर आहेत, विरोधी पक्ष नेता आहेत। आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, ह्याच्यामध्ये कसा बोलायचा, मंत्र्याबद्दल कसा बोलायचा, कोणाबद्दल काय आधार ठेवून बोलला पाहिजे, काय बोलला पाहिजे, काय बोललं तरी थोडी चालते। ते आपण एक मी तसा प्रकारचा मी सुसंस्कृत व्यक्ती आहे आणि त्याच्याबद्दल कोणाबद्दल वाईट मी बोलत नाही, परंतु माझ्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर मला जबाब द्यावा लागेल। विचार आणि भिकारी झाले, ते जिथे गेले तो विचार यांना भिकारी करणार आहे। म्हणून मी बोललो राजे जरी श्रीमंत असले तरी त्याला विचार सुद्धा श्रीमंतीचा असला पाहिजे, तो बहुजनांच्या हिताचा असला पाहिजे, तो आदिवासी, दलित, ओबीसीच्या हिताचा असला पाहिजे। राजे हे सर्वांचे असतात पण ज्या विचाराला चिटकले तो विचार जो आहे ना तो धर्मामध्ये, जातीमध्ये भेद निर्माण करणारा आहे। म्हणून मी भिकारी, विचारांनी भिकारी म्हटलो आणि मी ठाम आहे।